सूर्यगाडे. मी एकट्या साथी शिकत आहे. नमस्कार, माझे नाव कृष्णा जाधव. मी आता साथीमध्ये शिकत आहे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे हळद उंडाला फुगा. पहिले साहित्य: माचीस, मेणबत्ती व टिश्यू पेपरचे मिश्रण, एक गोल्ड रिंग आणि एक चिकटते. प्रथम आम्ही गोल्ड रिंग लावलेली आहे आणि दुसरे मेणबत्तीचे व टिश्यू पेपरचे मिश्रण लावणार आहे. व आम्ही त्याला घट्ट लावणार आहे. आमचा प्रयोग इथे झाला. आता आम्ही उडवून दाखवणार आहे. आता धरून राहा वरती धरून पुढे पुढे कर भाई ते पेटू दे जरा आग होते. माझे नाव तेजस्विकार इयत्ता पहिली. माझे नाव वैभव विलासकर, मी इयत्ता पहिली शिकत. माझे नाव अंजित विक्रम बोली, मी इयत्ता पहिली. आमच्या प्रयोगाचे नाव पाण्याची शाळा. साहित्य: 2 ग्लास, 2 लिंबू, 2 चमचे मीठ. कृती: सर्व प्रथम दोन्ही ग्लास मध्ये पाणी टाका. एका ग्लास मध्ये मीठ टाका आणि मग मीठ घातलेल्या ग्लासला दळून. नंतर दोन्ही ग्लासमध्ये लिंबू टाका. आता आपल्याला हे समजतं की मीठ टाकलेल्या ग्लासमध्ये लिंबू वर तरंगत आहे आणि न मीठ घातलेल्या ग्लासात लिंबू तरंगत नाही. नमस्कार, माझी नमस्कार.
प्रयोगाचे नाव सर्वप्रथम आम्ही एका पेण्यात पाणी घालतो. मग आपण चाळणी उलटी करून पेण्यावर ठेवतो. मग आपण त्यावर असे हात ठेवू आणि मग उलटी करू. आणि मग हात त्यावर काढू. बघा पाणी पडलं नाही बघा. बघा पेण्याचं पाणी खाली पडलं नाही. पडतंय का? आणि वरती उकळतं पाणी. नको. आणि ग्लास दाखवलंय तर बघ. हवेच्या ताणामुळे पाणी खाली पडले. नमस्कार, माझे नाव सदा संदेश पालक. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. नमस्कार माझे नाव ओंकार वैभव सांगेकर. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. नमस्कार, माझे नाव सोहम सचिन गावडे. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे हे बघा. लागणारे साहित्य: एक पुट्टा, ग्लास, नाणी व पाणी. सर्वप्रथम मी ग्लासवर पुट्टा ठेवला. पुट्ट्यावर काही पॉईंट ठेवले. पॉईंट ठेवल्यास पुट्टा खाली पडला. हवेच्या दाबाने तो पुट्टा खाली पॉईंट खाली पडला. जेव्हा आपण त्या ग्लासमध्ये पाणी भरतो तेव्हा ग्लासामध्ये असणाऱ्या हवेची जागा पाणी घेते. त्यामुळे पुट्ट्यावर पॉईंट ठेवल्यावर पॉईंट पडत नाही. त्याचे नाव आहे सॅनिटायझर ऑफ फायर. लागणारे साहित्य: एक काळी पळशी, सॅनिटायझर व माचीस. सर्वप्रथम त्या पळशीवर सॅनिटायझर शिंपडून घेतले. पुढे. पोट पिटलंय. त्यावर नाक ठेवायचं आहे का? नाक मारायचं? ते बंद ठेव रे. नंतर जाऊ. नाक हो. आपण बघू शकता आग लागली ती आपण हातात घेऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्वरा अभ्यासकर. मी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. नमस्कार, माझे नाव सिद्धी कलुशकर. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: कोळसा, कापूस, खडी, दगड, वाळू, गढूळ पाणी इत्यादी. बॉटल घेतली. तिच्या तोंडावर एक कापड बांधला आणि त्यावर कापूस लावला. त्यात कोळसा टाकला. बारीक वाळू, खडी, आणि एडिट नाही करायला सांगा. गढूळ पाणी कसं स्वच्छ होते. पाणी खाली जाऊन शुद्ध होते. जलशुद्धीकरण प्रयोगामधील मागील विज्ञान: जलशुद्धीकरण म्हणजे पाण्यातील अशुद्धता, माती, जीवाणू आणि हानिकारक घटक वेगळे करून पाणी वापरण्यायोग्य बनवणे. या प्रयोगामध्ये काही वैज्ञानिक तत्त्वे कार्यरत असतात. गाळणीकरण: या प्रयोगात वाळू, खडी आणि कापडाचा वापर केला जातो. खडी पाण्यातील मोठे कण, पाने, कचरा अडकवते. वाळू बारीक व गाळ रोखते. शोषण: कोळसा पाण्यातील दुर्गंधी व सर्व काही रंग व काही विषारी रसायने स्वतःच्या पृष्ठभागावर धरून ठेवते. गुरुत्वाकर्षण: पाणी वरून खाली वाहते कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. त्यामुळे कोणती ऊर्जा न वापरता शुद्धीकरण होते. गाळ साचणे: पाणी काही वेळ ठेवल्यास जड अशुद्धता तळाशी बसतात. त्यामुळे पाणी अधिक स्वच्छ होते. लिकज: हा प्रयोग आपल्याला गाळणीकरण व शोषण या वैज्ञानिक तत्त्वाची माहिती देतो आणि पाणी शुद्ध करण्याचे महत्त्व समजतो. मी इयत्ता 5वीत शिकते. नमस्कार, माझे नाव ओंकार गावडे. मी इयत्ता 5वीत शिकते. आमच्या प्रयोगाचे नाव आहे हवेचा ताप. त्यासाठी लागणारे साहित्य: स्ट्रॉ, फुगे आणि वाटप. सर्वप्रथम आपण एक बाटली होल मारून त्याच्यात स्ट्रॉ टाकू. स्ट्रॉ टाकल्यानंतर त्या स्ट्रॉ त्यावरती फुगा लावू आणि स्ट्रॉ टाकून
त्यासाठी लागणारे साहित्य पावडर, साबण, पाणी व एक ताट. इथे सर्वप्रथम आपण ताटात पाणी ओतून घेऊ. नंतर त्या पाण्यात आपण पावडर टाकू. त्यानंतर साबणाला गुट लावून आपण ते पावडर ताटातील पावडरला लावू. आपल्याला काय दिसते की त्या पाण्यावर साबणाचा हात ठेवल्यावर पाण्याचं पृष्ठीय ताण पावडरचे कणावर साबणाचे बोट लावल्यावर ते बाजूलासाठी हे पाण्याचे पृष्ठीय ताण कमी होतो आणि ते पावडरचे कण बाजूला फेकले जातात. आता आपण घरच्या आपली अर्ध्याची कढी